श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त. गुरुचरित्र संक्षिप्त अध्याय 11. श्रीपाद श्री वल्लभांनी कुरवपूरमध्ये असताना ज्या ब्राह्मण विधवा स्त्रीस शनी प्रदोषव्रत आचरण्यास सांगितले होते, ती ब्राह्मण स्त्री मृत्यू पावल्यानंतर पुढे कारंजा नगरीमध्ये एका विप्रकुळात जन्मली. मातापित्याने तिचे नाव अंबाभवानी असे ठेवले. पुढे या अंबाभवानीस त्याच नगरीतील एका शिवव्रती माधव नावाच्या ब्राह्मणास दिले. श्रीपाद वल्लभानंतर भगवान दत्तात्रयांनी आपला दुसरा अवतार जो धारण केला तो याच अंबाभवानीच्या उदरी. जन्मताच ओंकार उच्चारून आपण ब्रह्मरूप आहोत अशी त्यांनी जगाला आपली ओळख करून दिली. जन्म होताची तो बाळक, ओंकार शब्द म्हणतसे अलौकिक. पाहुनी झाले तटस्थ लोक, अभिनव म्हणोनी तैवेळी. जन्म होताची तो बाळक, ओंकार शब्द म्हणतसे अलौकिक. पाहुनी झाले तटस्थ लोक, अभिनव म्हणोनी तैवेळी. श्री दत्त अवतार नरसिंह सरस्वती स्वामी महाराजांची लहानपणी मुंज झाल्यानंतर त्यांच्या आशीर्वादाने त्यांच्या मातेस 2 सुंदर जुळी मुले झाली. मातेला दिलेल्या वचनाप्रमाणे त्यांनी मातेची इच्छा पूर्ण केली. त्यानंतर ज्यावेळेस ते संन्यास दीक्षा घेण्यासाठी तीर्थयात्रेस निघाले, त्यावेळेस त्यांची बोळवण करण्यासाठी नगरातील सर्व लोक त्यांच्या समवेत निघाले. नमन करोनी सकळिक, आले आपुले गृहांतिक. पुढे जाती जननी जनक, पुत्रासवे बोळवित. नमन करोनी सकळिक, आले आपुले गृहांतिक. पुढे जाती जननी जनक, पुत्रासवे बोळवित. गुरुचरित्राध्याय 11 समाप्त. श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त.